मित्रांनो, जपानमध्ये युद्धाच्या काळात आपल्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून हा मुलगा पायी चालत होता. त्याला नीट दफन करावं या भावनेनं तो खूप दूरवरून चालत आला होता. त्याला पाहून एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला की एवढ्या लांबवरून हे प्रेत तू वाहून आणलेलं आहेस, याला खाली टाक, हे ओझं खाली टाक, म्हणजे तुला हलकं वाटेल. हे ऐकून तो मुलगा उद्गारला की हे ओझं नाहीये सर, तो माझा भाऊ आहे. हे ऐकून सैनिकाच्या डोळ्यात पाणी तरळलं. तेव्हापासून हा फोटो जपानमध्ये सिम्बॉल ऑफ युनिटी म्हणून प्रसिद्ध झाला. ते ओझं नाहीये, तो माझा भाऊ आहे, हा बोध किती सुंदर आहे. आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना जर तुमचे भाऊ बहीण पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, चुकले तर समजावून सांगा, आणि अख्ख्या जगानं जर त्यांना दूर लोटलं तर त्यांना पाठीवरती घ्या, कारण ते ओझं नाहीयेत, तुमचे भाऊ बहीण आहेत.